धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। भारतीय संस्कृती, भारतीय उत्सव, रंगपंचमीची जय्यत तयारी। रंगपंचमी हा वसंत ऋतूशी संबंधित महत्त्वाचा सण आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो। उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याची रीत आहे। रंगपंचमी हा एक सण आहे। फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो। धुलीवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी 5 दिवस पूर्ण होतात। रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण। या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंद उत्सव साजरा केला जातो। द्वापर युगात गोकुळात बाल कुमार कृष्ण आपल्या गोपाळ सवंगड्यावर पिचकाऱ्याने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाची तलखी कमी करत असे। तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने चालू आहे। मध्ययुगात स्थानिक राजे हे होळी आणि रंगपंचमी सण साजरा करीत असत। राधा आणि कृष्ण यांनी या दिवशी एकत्र रंग खेळण्याचा आनंद घेतला अशी धारणा आहे। या दिवशी कृष्णासह राधेची पूजाही केली जाते। मुरुम शहरातील जनरल स्टोअर्स दुकानात दिनांक 29 वार शुक्रवार रोजी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर रंग पिचकारी खरेदी करण्यासाठी चिमुकल्यांनी गर्दी केली होती। दिनांक 30 रोजी होणाऱ्या रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा विविध रंगांनी रंग उडविणाऱ्या विविध खेळणीने थाटल्या होत्या। धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा।